श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आपल्या आवडतीचा दिवस जवळ येत आहे, म्हणजेच 31 मार्च स्वामी महाराजांचा प्रकट दिन सोहळा आहे। या दिवशी आपल्याला भरपूर साऱ्या सेवा करायच्या आहेत। बऱ्याच स्वामी भक्तांनी 21 दिवसाची 11 दिवसाची जसं जमेल तशी सेवेला सुरुवात केली आहे। 11 दिवसाची सेवा नक्की करा। जर तुम्हाला 21 दिवसाची सेवा जमत नसेल किंवा 11 दिवसाची सेवाही जमत नसेल तर स्वामी नामाचं नामस्मरण करा। त्याचबरोबर बऱ्याच स्वामी भक्तांनी गुरुचरित्र या ग्रंथाच्या पवित्र ग्रंथाचं पारायण देखील करणार आहेत। त्याचबरोबर गुरुचरित्र ग्रंथातील पारायण करत असताना जर तुम्हाला गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण करायला जमत नसेल आणि तुमची खूप इच्छा आहे की काहीतरी सेवा स्वामींची आपल्या हातून घडावी, तर तुम्ही हा श्लोक नक्कीच दररोज नित्यनियमाने 11 दिवस पठण करा। म्हणजेच 31 मार्च या प्रकट दिन सोहळ्यापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे। अतिशय सोपी सेवा आहे आणि गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्याचे फळ आपल्याला या सेवेमुळे नक्कीच मिळेल आणि मनातल्या इच्छा मनोकामना स्वामी माऊली नक्कीच पूर्ण करतील। गुरुचरित्र ग्रंथातील जर तुम्हाला शक्य होत असेल तर दररोज नित्यनियमाने 11वा अध्याय व 18वा अध्याय जो आहे, जे गुरुचरित्र ग्रंथातील मेरुमणी समजला जातो मानतो, तो अध्यायाचे पठण तुम्ही दररोज करा। पण जर तुम्हाला शक्य होत नसेल तर हा श्लोक तुम्ही दररोज नित्यनियमाने 21 दिवस किंवा 11 दिवस किंवा तुम्हाला 21 दिवसाची सेवा नाही जमली, 11 दिवस तुम्हाला हा श्लोक म्हणायला जमला नाही, कोणतीच सेवा तुमच्या हातून घडत नसेल तर 31 मार्च या दिवशी या प्रकट दिन सोहळ्याच्या दिवशी तुम्ही हा श्लोक नक्की पठण करा। तर कोणता श्लोक आहे ते बघू। अतिशय सोपा हा श्लोक आहे, खूप वेळ लागत नाही ह्या सेवेला। स्वामी महाराजांच्या फोटोसमोर आपल्याला सकाळी बसायचं आहे। अंघोळ वगैरे सगळं आवरून देवपूजा झाल्यानंतर स्वामींच्या महाराजांच्या फोटोसमोर बसून स्वामींना फूल अर्पण करायचं आहे, साखर नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे, एखादं फळ तुम्ही ठेवू शकतात आणि हा श्लोक आपल्याला दररोज म्हणायचा आहे। दररोज नसेल तर 31 मार्च या दिवशी तरी तुम्ही हा श्लोक नक्की पठण करा। नक्कीच खूप प्रभावी असा आहे। दत्ताचा अवतार झाला कलियुगी, श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरं नरसिंह सरस्वती, कारंजा ग्रामांतरी तीर्थ हिंडता पाथले, भिलवंतरीचे या संगमा, तेथून या मठ गाणगापुरी वसे वारी दिनाचे श्रम। हा खूप प्रभावीशाली असा श्लोक आहे, जो की आपण गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण नाही जमलं तर तुम्ही हा श्लोक नक्की पठण करा। मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराज पूर्ण करतील। तर या प्रकारे छोटासा श्लोक नक्की पठण करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।